नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वेगवेगळ्या राजकीय आणि राज्यामध्ये भुईमूग आणि सोयाबीनची हमीभावाची खरेदीची मुदतवाढची मंजुरी दिली। पण त्याचबरोबर जर बघायला गेलं तर पुढच्या 4 वर्षांपर्यंत तूर, मसूर आणि उडदाची 100% खरेदीसह मंजुरी देण्यात आलेली आहे। भारत सरकारने पंतप्रधान अन्नदाता आणि संरक्षण अभियान योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता देण्यात आल्याने या सगळ्या गोष्टींमध्ये आता जो काही सोयाबीन आणि यांची जी काही मुदतवाढ दिली आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ही मुदतवाढ लागू झाली आहे का, शेतकऱ्यांना अजून किती संघर्ष करावा लागतंय, जी काही पणन संस्था आहेत त्या या गोष्टीला मानत नाहीये। काय हे सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात राज्यातील सोयाबीन व भुईमूग खरेदीला एकदा परत मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी घेतला। त्यानुसार महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे। देशभरामध्ये 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत 19.99 लाख खरेदी करण्यात आली होती। तर सोयाबीन खरेदी केंद्र सरकारने केली असताना ज्यामुळे 8,46,251 शेतकऱ्यांना याच्यात फायदा मिळणार आहे। महाराष्ट्र केंद्र सरकारने 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केले असून तेलंगणामधील सोयाबीन खरेदीला 15 दिवस, गुजरातमधील भुईमुगाला 6 दिवस आणि कर्नाटकमधील 25 दिवसांची मुदतवाढ इथे देण्यात आली। राज्य पणन विभागाने या खरेदीला सपशेल नकार दिला आहे, तेच आपण इथे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग याच्यातनं शेतकऱ्यांना किती नुकसान आहे, किती विरोधाभास आहे दोघं याच्यामध्ये। तर सोयाबीन हमीभाव खरेदी मुदत 24 दिवसांनी वाढल्याने महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण अनेकांनी आपल्या सोयाबीन विक्री केंद्रावर आपला मात्र आणला। मात्र राज्य सरकारने सोयाबीन खरेदी नकार दिला। याबाबत राज्याचा पणन विभागाने स्पष्टीकरण दिले असून त्यात त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची अंतिम मुदत ऑलरेडी संपली आहे। यामध्ये राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदीचा नियमानुसार देय असलेल्या 10 दिवसांच्या कालावधी 13 जानेवारी 2025 रोजी हा ऑलरेडी संपलेला आहे। त्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्राने पहिले 24 दिवसांची मुदतवाढ करून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत वाढवली होती। मात्र यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाहीये असं पणन विभागाचं म्हणणं आहे। म्हणजे जे काही शिवराज सिंह चौहान इथे घोषणा करताय त्या सपशेल घोषणा खोट्या आहेत असं यांचं म्हणणं आहे। काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीसह महाराष्ट्रामध्ये 24 दिवस व तेलंगणामध्ये 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचं इथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी देण्यात आल्या होत्या। तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून ती 13 जानेवारी नंतर 6 फेब्रुवारी पर्यंत दिलेली मुदतवाढ होती। मुदतवाढ नसून ती 13 जानेवारी पर्यंत नंतर 6 फेब्रुवारी पर्यंत दिलेली मुदतवाढ होती। सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने आणि 6 फेब्रुवारी 2025 नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिलेली नसल्याचं पणन विभागाचं इथे स्पष्ट मत आहे। सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या मुदतवाढीचे राज्य सरकारकडून ज्या काही गोष्टी झाल्या व केंद्र सरकारकडनं ज्या काही सुरू असलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आता कमालीचा संताप आहे। ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे, एकीकडे केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ जाहीर झाली, दुसरीकडे रात्रीच राज्यातील पणन विभागाकडून सांगितलं आलं की ही जी काही मुदतवाढ ही पूर्वलक्ष्य प्रभावाने लागू करण्यात आलेली नसून ही फक्त मागचीच मुदतवाढ होती आणि याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकणार नाही, कारण की हा राज्य शासनाचा निर्णय, आम्ही केंद्र शासनाच्या निर्णयाला किंवा केंद्र शासनाने आम्हाला तशा प्रकारचे आदेश दिलेले नाही असं स्पष्ट मत पणन विभागाचं म्हणणं आहे। जे काही केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा आजपर्यंत लागलेल्या दिसत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान तर होतंच आहे। ट्रान्सपोर्टेशन शेतकऱ्यांनी तिथपर्यंत ट्रॅक्टरमध्ये भरून नेला ते एकतर घेत नाहीये, एकतर तिथे पळून तो सोयाबीन कमी होतो। या सगळ्या गोष्टी घडत असताना आता केंद्र व राज्य सरकारकडून हे वागणं विश्वासघाती आहे का? नक्कीच आहे, कारण की या पदाची जी मोदीची गॅरंटी मानता की शेतकरी, आपला देश शेतकरी आहे, त्याच्यानंतर आला देवेंद्र फडणवीस साहेब हे पण याच्यात काही करू शकत नाहीये असं आपल्याला दिसतंय। दुसरीकडे जे काही माणिकराव कोकाटे ते वेगळ्याच त्यांच्या दुनियेत ते सपशेल म्हणतात की घोटाळा होत असतो, प्रत्येक ठिकाणी घोटाळा होत असतो, कदाचित इथे पण होत असेल। मग या सगळ्या गोष्टींमध्ये आता शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त विश्वासघात या सरकारकडून मिळत आहे। अजून याच्यात जर काही नवीन अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तुमच्या काय कमेंट्स आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।